तर आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल, सातबारा म्हटलं की हा आपल्या सर्व शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असतो. पण बऱ्याच वेळा असं होतं की जर खातेदार मयत झाला असेल तर खातेदारांच्या अज्ञानामुळे किंवा वारसदारांना माहिती नसल्यामुळे त्या वारसदारांची नावे सातबाऱ्यावरती येत नाही. तर या गोष्टी विचारात घेऊन माननीय महसूल मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी मयत खातेदारांच्या वारसांची नावे सातबाऱ्यावरती अद्ययावत करण्यासाठी जिवंत सातबारा मोहीम हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर त्या अनुषंगाने दिनांक मार्च महिन्यामध्ये GR निघालेला आहे. त्या GRच्या अनुषंगाने हा कालबद्ध प्रोग्राम सर्व ग्राम महसूल अधिकारी यांनी राबवण्याचे निर्देश माननीय महसूल मंत्री यांनी दिलेले आहेत. तर या मोहिमेअंतर्गत दिनांक 1 एप्रिल ते 5 एप्रिलपर्यंत गावनिहाय सर्व खातेदारांचे आपल्याला वाचन करायचे आहे, चावडी वाचन करायचे आहे गावागावामध्ये जाऊन. तर तलाठी यामध्ये काय करतील की सर्व खातेदारांचे वाचन करून मयत खातेदार यांची एक यादी तयार करते. परंतु ह्यामध्ये हा एक प्रॉब्लेम आहे, ज्या ठिकाणी न्यायालयीन किंवा न्यायप्रविष्ट बाबी असेल ह्या मोहिमेमधून वगळण्यात येणार आहे. तर मयत खातेदारांची यादी तयार केल्यानंतर दिनांक 6 एप्रिल ते 20 एप्रिलपर्यंत मयत खातेदारांच्या वारसदारांनी त्यांचे नावे सातबाऱ्यावरती येण्याकरिता विहित नमुन्यातील अर्ज, त्याच्याबरोबर सगळे जे आवश्यक कागदपत्रे, मृत्यूचा दाखला असेल, वारस दाखला असेल किंवा ग्रामसेवक तलाठी यांचा किंवा सरपंच यांचा दाखला असेल किंवा पोलीस पाटील यांचा दाखला असेल, स्थानिक रहिवासी किंवा स्थानिक वास्तव्य असल्याबाबतचा दाखला असेल, असं परिपूर्ण अर्ज त्यांनी ई-हक्क प्रणालीमध्ये संबंधित तलाठी यांच्याकडे सादर करायचा आहे. तलाठी यांनी सदर अर्ज आल्यानंतर दिनांक 21 एप्रिल ते 10 मे पर्यंत ई-फेपर प्रणालीमध्ये त्या अर्जाची नोंद घेऊन मंडळाधिकारी यांनी 10 मे पर्यंत त्या वारस अर्जावरती निर्णय घ्यायचा आहे. आणि ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर मयत खातेदारांचे जे वारसदार आहेत ते सातबाऱ्यावरती त्यांची नावे अद्ययावत होतील. तर हा असा माननीय महसूल मंत्री महोदयांचा 100 दिवस कार्यक्रमाच्या अंतर्गत ही आपल्याला कालबद्ध कार्यक्रम राबवण्याचे निर्देश दिलेले आहेत. खरं तर हा एकदम स्तुत्य उपक्रम माननीय मंत्री महोदयांचा आहे, जेणेकरून जे मयत खातेदारांचे वारसदार आहेत ते सर्व वारसदार आपल्याला सातबाऱ्यावरती त्यांच्या नोंदी अद्ययावत होतील. मी या व्हिडिओद्वारे आपल्या सर्वांना आवाहन करते की आपले कुटुंब प्रमुख जर मयत झाले असतील तर आपण आपल्या सातबाऱ्यावरती विहित नमुन्यातील अर्ज करून सगळे कागदपत्र तलाठी यांच्याकडे सबमिट करायचे, जेणेकरून आपल्या वारसदारांची सर्वांची नावे सातबाऱ्यावरती अद्ययावत होतील. थँक्यू.